रेल्वे पोलीस परिस्थिती हाताळतायत। नोकरदारांना फटका बसण्याची आज शक्यता आहे जर ते वर्क फ्रॉम होम करत नसतील आणि सीएसएमटीला येऊन ऑफिसपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतील। हे काही मराठा आंदोलक आहेत, बस त्यांनी अडवलेली आहे आणि बसच्या समोर ते नाचतायत, घोषणाबाजी करतायत। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांना विचारूया, कृष्णा काय नेमकं घडलंय, कुठला हा परिसर आहे, बस अडवलेली आहे या आंदोलकांनी? नक्कीच हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा मार्ग जो आहे तो नुकताच मुंबई पोलिसांनी जो खासगी वाहनांसाठी खुला करण्यात आला होता ते आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये। बेस्टची जी बस आहे या बेस्टच्या बस समोरच मराठा आंदोलकांनी बस अडवली आणि त्यांच्यासमोर घोषणाबाजी आणि त्याचबरोबर नाचताने ज्या हलगीवरती नाचताने देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। हा मार्ग जो आहे तो नुकताच मुंबई पोलिसांनी वाहतूक पोलिसांनी खुला करण्यात आला होता। हा मार्ग जो आपण पाहू शकतो फ्रीवे असेल किंवा जीपीओ असेल किंवा बेलाड इस्टेट असेल या सर्व मार्गाला जोडणारा हा मार्ग आहे। प्रामुख्याने ट्रॅफिक कोंडी होऊ नये म्हणून हा मार्ग खुला करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की मराठा आंदोलकांनी जे आहे बेस्टच्या बस समोरच आपल्याला हलगी समोर नाचताना आणि अडवलेली आपल्याला बस समोर पाहताना मिळतात। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने अगदी खाजगी वाहनं असतील ती देखील आता पुन्हा एकदा अडवण्यात आलेली आहे। टॅक्सी असेल त्या देखील जे आहे अडवण्यात आलेली आणि मराठा आंदोलक पुन्हा एकदा घोषणाबाजी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे पोलिसांना ट्रॅफिक कोंडी होऊ नये म्हणून हा मार्ग खुला करण्यात आला होता, परंतु पुन्हा एकदा मराठा आंदोलकांकडून हा मार्ग बंद करण्यात येतोय। आपण वाहनांसमोर नाचताना पाहायला मिळतात। आज सोमवार, आठवड्यातला पहिलाच दिवस आहे, सोमवार आहे आणि मोठ्या संख्येने मुंबईकर असतील किंवा नोकरदार वर्ग मुंबईत येतो आणि तो आपल्या ऑफिस या ठिकाणी जायला निघतो, परंतु पुन्हा एकदा ट्रॅफिकची समस्या किंवा मुंबईकरांची पुन्हा एकदा कोंडी होते की काय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णा, तोच मुद्दा आहे की काल दिवसभर अनेकदा मनोज जरांगे सुद्धा सांगत होते, आवाहन करत होते की आमचा मराठा बांधव शांततेत आंदोलन करतोय, कुणाला त्रास देत नाहीये, पण इथे तर मुंबईकरांना याचा मोठा फटका बसू शकतो। हा बरोबर, आपण पाहू शकतो कालच आमचा मराठा आंदोलक हा कुणाला मुंबईत त्रास देण्यासाठी नाही आलेला असं देखील जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात येत होतं, परंतु आपण आता दृश्यांमध्ये पाहिले तर कुठेतरी अरेरावी देखील केली जाते। आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडूनच पोलिसांना सूचना देण्यात येत आहे, परंतु काही हटत नाहीये मराठा आंदोलक। आपण पाहू शकतो स्वतः आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ देखील जे आहे ते समोर आलेले आहेत। मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न जे आहे ते पोलिसांकडून केला जात आहे। आपण दृश्यांमध्ये स्वतः पाहू शकतो आझाद मैदानचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील दाखल झालेले आहे। आता पुन्हा एकदा जो आहे ते मार्ग बीएसटीच्या बसला जे आहे ते मार्ग करून देण्यात येत आहे। तुर्तास जरी मार्ग खुला करून देत असले, पोलीस जरी या ठिकाणी असले आणि मार्ग जरी खुला करून देत असले, पण अगदी काही वेळानंतरच मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने म्हणजे सीएसटी असेल, चर्चगेट असेल या संपूर्ण परिसरात नोकरदार वर्ग किंवा मुंबईतले कर्मचारी जे आहेत आपल्या आपल्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी किंवा ऑफिसेसला जाण्यासाठी निघतात। त्यामुळे पुन्हा एकदा समस्या उद्भवू शकते का, निर्माण होऊ शकते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहू शकतो अगदी मुंबई पोलीस पुन्हा एकदा जे आहे ते वाहनं खुली करण्यात आलेली आहेत। सुवर्ण, नक्की वाहनांसाठी जागा करून देण्यात आलेली आहे, मात्र प्रत्येक ठिकाणी जर असं घडलं तर त्याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसणार आहे। खरं तर मराठा आंदोलकांनी शांततेनं कुणालाही त्रास न होता आंदोलन केलं पाहिजे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत, पण असं असताना मुंबईकरांना, स्थानिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सुद्धा या आंदोलकांची आहे, त्यांच्या नेतृत्वाची आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकामध्ये हे आंदोलन सुरू आहे, आझाद मैदानात आंदोलन सुरू असल्यामुळे ती गर्दी आझाद मैदानात मावत नाही आणि म्हणून सीएसएमटी स्थानकाच्या समोर, महापालिकेच्या समोर हे सगळे गर्दी करतायत। आपल्याला स्वतःला या उपोषणाकरता, आंदोलनाकरता एनर्जी मिळावी, ऊर्जा मिळावी म्हणून नाचतायत, घोषणाबाजी करतायत, पण एक प्रकारे कुठेतरी अरेरावीचे प्रकार, महिलांना त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत। तसं मात्र कुठेही होता कामा नये याची खबरदारी घेण्याची गरज आहे, अन्यथा मराठा आंदोलनाला गालबोट लागू शकतं, ते लागू नये याकरता जबाबदारी घेण्याची गरज आहे। आपण ही दृश्य सीएसएमटी स्थानकावरची बघतोय, प्रचंड गर्दी झालेली आहे, यंत्रणांना आवरत नाहीये ही गर्दी, तरी देखील त्यातल्या त्यात रेल्वे पोलीस, सीआरपीएफ असतील किंवा
मुंबई पोलीस असतील, हे सगळे ही गर्दी शांत ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आंदोलन एका बाजूला सुरू राहू दे, पण चाकरमान्यांना, मुंबईकरांना त्रास होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करतायत. आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याशी बोलूया. विजय, आत्ता नेमके तुम्ही CSMTच्या कुठल्या भागात आहात? तुमच्यासमोर काय चित्र दिसतंय? आता खूप मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांचा लोंढा मुंबईमध्ये यायला लागेल, तेव्हा परिस्थिती अधिक बिकट होईल असं वाटतंय का? बरोबर आहे सुवर्णा. मी आता CSMTच्या समोर जो सेल्फी पॉईंट आहे त्या सेल्फी पॉईंटच्या इथे आहे. मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी ही जी गर्दी आहे ती आता थोडीशी कमी झालेली आहे, कारण या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. आणि जे आंदोलक आहेत त्यांना आतमधल्या जे बाजूला आहे या आतमध्ये जिथे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे. काही हुल्लडबाज लोक आहेत, आपण बघू शकता या ठिकाणी हे जे बॅरिकेड आहे या बॅरिकेडवर बसून यामध्ये गाडी करत आहेत आणि यामध्ये हुल्लडबाजीमध्ये एखादा अपघात सुद्धा होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वारंवार या ठिकाणी त्यांना सांगितलं असलं तरी या ठिकाणी पोलिसांचं ऐकलं जात नाहीये. कुठेतरी अशा या प्रकारामुळे गालबोट लागण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण ही अशी हुल्लडबाजी जर चालू राहिली तर मराठा आंदोलनाचं जे शांततेत चाललेलं आंदोलन कुठेतरी त्याला गालबोट लागू शकतं. कारण अनेक वेळा मीडियासमोर सुद्धा हे लोक अनेक अरेरेची भाषा करतात आणि या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण जर समोरच्या दृश्यात पाहिलं तर या ठिकाणी हे बॅरिकेडिंगवर 4-4, 5-5 लोक बसत आहेत आणि आपला जो आंदोलनाचा पवित्र आहे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण खरं तर जरांगे पाटलांनी अशा गोष्टी करू नका असं वारंवार सांगितलं तरी त्यांच्या या सांगण्याकडे त्यांचं आता हे जे आंदोलक आहे त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. अशामुळे कुठेतरी आंदोलनाची दिशा भरकटू शकते, कारण जर अशा प्रकारचे जर गोंधळाचे प्रयत्न झाले तर इथे कुठेतरी परिस्थिती जी आहे बिकट होऊ शकते. कारण अनेक जण आहे ते येणारी वाहने असतील, फायर ब्रिगेडची वाहने असतील, यांना सुद्धा अडवण्याचा काही लोक जे आहेत ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि जे शांततेचं जे आव्हान केलंय जरांगे पाटलांनी त्याला कुठेतरी गालबोट लागता कामा नये आणि याची दक्षता आंदोलकांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. खरं तर जर अशा प्रकारे आंदोलनात हुल्लडबाजी झाली आणि वातावरण कलुषित झालं तर त्याचा सगळा फटका मराठा आंदोलनाचं नाव खराब होण्याला होणार आहे, जरांगेंचं नाव खराब होण्याला होणार आहे. निदान याची तरी दक्षता या प्रत्येक आंदोलकांना घ्यायला हवी. अक्षरशः आपण बघतोय बॅरिकेटिंगसाठी जे तयार केलेले स्टँड असतात त्या स्टँडवर चढून गाडी खेळली जाते आणि हे CSMT स्थानकात सुरू आहे. अक्षरशः याला हुल्लडबाजी नाही म्हणायची तर याला आंदोलन म्हणायचं का असा प्रश्न पडतो. आणि आपण बघतोय CSMTच्या परिसरामध्ये जर आपल्या मागण्यांकरता हे आंदोलन सुरू आहे तर या मागण्यांसाठीचं आंदोलन शांततेत करा असं तुमच्याच नेतृत्वानं मनोज जरांगेंनी वारंवार सांगितलेलं आहे. तरी देखील ही CSMTच्या परिसरातली गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि काही लोक त्यातली काही जण घोषणाबाजी करतायत, काही जण गाड्या अडवतायत, काही जण असं बॅरिगेटिंगसाठीचा जो स्टँड आहे त्याच्यावर गाडी खेळतायत. विजय देसाई आपल्या सोबत आहेत. पुन्हा विजयशी बोलूया. विजय, आता 7-8 नंतर अधिक गर्दी मुंबईत वाढायला लागेल, कारण चाकरमानी आपापल्या दिशेने जातील. तर त्यांच्याकरता म्हणजे इथे टॅक्सीची सोय असायची, बसेसची सोय असायची, तर तशी व्यवस्था आहे का त्याचा सुद्धा मार्ग बदलला गेलाय? विजय, कारण या ठिकाणी सुवर्ण आपण जर बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी वाहने लावलेली आहेत, त्याच्यामुळे गाड्या सोडणं सुद्धा एक जिकिरीचं काम आहे. आणि या ठिकाणी एकही गाडी आता कोणती बेस्टीची बस असेल किंवा टॅक्सी असेल या ठिकाणी कोणते रस्त्यावर कुठे आपल्याला दिसत नाहीये, कारण या ठिकाणी जर येणारी लोक आहेत त्यांच्यासाठी टॅक्सी असायला हवी होती. परंतु ह्या आंदोलकांनी संपूर्ण रस्त्याचा इथे ताबा घेतल्यामुळे इथे वाहतूक सुद्धा कोलमडलेली आहे. आणि आपण जर पाहिलं पुन्हा एकदा या चौकामध्ये लोक जे हलगीच्या तलावर नाचताना दिसत आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोपरगावकर, जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, अशा घोषणा देत आहेत. या ठिकाणी हलगीच्या तलावर नाचण्याचं काम करत आहे. पण या आंदोलकांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण जे आंदोलन करतोय ते आपल्या मागण्यांसाठी करतोय, मराठा आरक्षणासाठी करतोय, त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये अशी भूमिका सुद्धा यांनी घ्यायला पाहिजे खरं तर. आणि या ठिकाणी जो गोंधळ घातला जातोय कुठेतरी याला आवर घातला पाहिजे, कारण पोलीस जे आहेत या ठिकाणी आंदोलकांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. त्याच्यामुळे पोलिसांचा सुद्धा नाविलाज आहे
या ठिकाणी यांना आवर घालण्यासाठी, कारण जे काही लोक जे आहेत ते हुल्लडबाजी करण्यात यामुळे दंग झाले, परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे, नाही अन्यथा या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस फौजफाटा जर वाढला आणि जर कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रयत्न करतात, परंतु पोलीस या ठिकाणी कुठेतरी कमी पडतात, कारण आंदोलक जास्त आहेत आणि पोलीस कमी आहेत। आपण संपूर्ण या ठिकाणी पाहिलं तर गोंधळाचं वातावरण आहे आणि जरांगे पाटलांनी जे आवाहन केलं होतं की शांततेत करा, कशालाही हुल्लडबाजी करू नका, ह्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसतंय आणि आज त्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे, कारण हे जे प्रकार जे आहेत खूप वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे आंदोलकांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे। सुवर्णा, बरोबर विजय, तुमच्याकडनं अशीच माहिती घेऊ। गर्दी प्रचंड आहे, तुम्ही देखील तुमची काळजी घ्या। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अजित, गर्दी प्रचंड आहे CSMT स्थानक परिसरामध्ये आणि आपण सगळे न्यूज 18 लोकमतचे खंदे समर्थक आता फील्डवर आहात। आपण तिथली ताजी माहिती, काय नेमकं घडतंय ते सगळं आपल्या महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय, त्यामुळे तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या। आणि अजित, CSMT स्थानकात आत्ताचं काय चित्र दिसतंय? हलगी वाजून इथं नास्ताना दिसत आहेत, तर दुसरीकडे जर पाहिलं तर इथं रेल्वे आल्यानंतर जे चाकरमानी आहेत ते चाकरमानी भरभरून येताना दिसत आहेत आणि ही परिस्थिती नेहमी या रेल्वे स्थानकाची असते। इथं सकाळच्या वेळेस विशेषतः सोमवारी अनेक जे चाकरमानी आहेत, रेल्वेचे जे नागरिक आहेत ते कामाला येत असतात। या सगळ्या ह्याच्यामध्ये ही गर्दी जी आहे गर्दी आणि हा मराठा आंदोलक हे कुठेही क्लॅश होऊ नये याकरता पोलिसांनी मध्ये दोरखंड बांधलेले आहेत, दोऱ्या बांधलेल्या आहेत, त्याच्या आतमध्ये त्यांना राहायला सांगितलेलं आहे। हे सगळी विनंती जी आहे सगळं झाल्यावरती जर पाहिलं तर इथं मध्ये यांना थांबायला सांगितलं आहे, पण आता जे प्रवासी आहेत ते प्रवासी आणि इथं सगळं जे चाकरमानी जे आहेत ते आपल्याला येताना दिसत आहेत, पण पोलिसांनी मी सांगितलं की आता ही गर्दी बघा, ही गर्दी वाढू लागलेली आहे आणि गर्दीमध्ये लोक जी आहेत चाकरमानी जी ती येऊ लागलेली आहेत, त्याच पद्धतीनं इथं सगळे हलगी वाजून इथं नाचताना देखील दिसत आहेत। एकीकडे चाकरमानी, एकीकडे रेल्वे प्रवासी, तर दुसरीकडे मराठा आंदोलक, ही अशी परिस्थिती CSMT रेल्वे स्थानकावरची आहे। 3 दिवस ही परिस्थिती नव्हती, कारण का 3 दिवस तशा सुट्ट्या होत्या, गणपती बाप्पा होते। आता 1.5 दिवस 5 दिवस जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन झालेलं आहे आणि विसर्जन झाल्यानंतर आता चाकरमानी जे आहेत ते कामाला येऊ लागले। सर काय सांगाल? आज वर्किंग डे आहे, सर्व आंदोलकांनी आणि दिल्लीचे प्रवासी आहेत ना त्यांनी एकमेकाला सहकार्य करून हे करायचं आहे। गर्दी होणार आहे, आंदोलक शांततेने त्यांचं आंदोलन करत आहेत, परंतु सर्वांना एकच विनंती आहे की बाबा आज वर्किंग डे असल्यामुळे आणि हॉलमध्ये आंदोलकांची बसण्याची बी सोय केलेली असल्यामुळे फक्त दिल्लीचे प्रवासी आहेत त्यांना याला रस्ता असावा, आंदोलकांना देखील त्यांना शांततेचे मार्ग मध्ये दोरखंड बांधून त्यांना व्यवस्था केली, आपण दोरखंड बांधून व्यवस्था केली, बॅरिकेड बांधलेले आहे आणि चारही बाजूंना आपण त्यांना पोलिसांची मदतीसाठी त्यांना आवश्यक त्या मदतीसाठी पोलीस देखील ठेवलेले आहेत। आंदोलकांना कुठल्याही गोष्टीची अडीअडचण होणार नाही याची काळजी आणि त्यांची सुरक्षेची देखील काळजी मुंबई रेल्वे पोलिसांनी घेतलेली आहे। आंदोलकांना एवढीच विनंती आहे की पोलीस जी सूचना देतात त्यांना सहकार्य करावे। आम्ही तुमच्यासाठीच आहे, आम्ही तुमचे, तुम्ही आमचे, आपण सर्व एकच आहेत। हाच मॅसेज आहे। हे सगळे इथे जर पाहिलं तर आंदोलकांना त्रास होऊ नये आणि चाकरमान्यांनाही त्रास होऊ नये याकरता पोलिसांनी जे आहे आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे, पण आंदोलक जे आहेत ते मध्ये काही एखादा घोळका जो आहे तो मध्ये जाऊन पुढे हलगी वाजवतो किंवा नाचतात आणि यामुळे या सगळ्या आंदोलकांनी चाकरमानी जे आहेत त्यांच्यामध्ये कुठे वाद होईल किंवा गर्दी वाढू नये या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये विनंती करताना दिसत आहेत। वारंवार जर ही गर्दी जी आहे ही जर वाढत राहिली तर याकरता कंट्रोल करण्याकरता देखील मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त जो आहे तो मागवलेला आहे। इथे जर पाहिलं सुवर्णा तर इथं
महाराष्ट्र पोलिसांच्या ज्या शीघ्रकृती दलाच्या तुकड्या ज्या आहेत त्या देखील तैनात केलेल्या गेल्या आहेत. रेल्वे पोलीस असेल, मुंबई पोलीस असतील, त्यानंतर शीघ्र राईड कंट्रोल म्हणजे दंगल नियंत्रण पथक जे आहे ते देखील तैनात केले गेलेलं आहे. म्हणजे कुठेतरी या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे त्रास होऊ नये किंवा CSMT रेल्वे स्थानक जे आहे मुंबई ही अशी आहे किंवा रेल्वे ही सगळी व्यवस्था अशी आहे की इथं जरा काही झालं की त्याच्या जागतिक बातम्या होतात किंवा जागतिक पातळीवर त्याची चर्चा होते आणि यामुळेच मग जे त्याचे नाव जे ते खराब होतं ही विनंती वारंवार पोलीस करताना दिसत आहेत. आता पोलीस आणि जे मराठा आंदोलन त्यांच्यामध्ये वाद होत आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की मीडियाचे कॅमेरे बघून जे आंदोलक जे आहे ते आणखीन जोरदार पद्धतीनं वागतात किंवा पुढे जातात. पण जर मीडियाचे कॅमेरे गेले तर आंदोलक मात्र शांत बसतात. त्यामुळे मीडियाला पोलीस बाहेर काढत असताना या पोलिसांनी या सगळ्या आंदोलक जे आहेत या आंदोलक जे आहेत त्यांनी ते आणि पोलिसांमध्ये थोडं इथं वादन दिसतोय. कारण का मीडियाकर्मींना बाहेर काढलं ते पोलीस मीडियाकर्मींना बाहेर काढतात. त्यामुळे पोलीस जे आहेत त्यांच्यामध्ये आणि जे मीडियाकर्मी जे आहेत त्यांच्यामध्ये वाद होताना दिसतोय. पोलीस विनंती करतायत की तुम्ही तुमच्या पद्धतीने आंदोलन करा, लोखंड का एक दिलेली जागा जी आहे त्या जागेवर थांबा. पण CSMT रेल्वे स्थानकावरती परिस्थिती मात्र आता वेगळी दिसते. जी जागा दिली आहे ती जागा सोडून हे सगळे आंदोलक जे आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला फिरताना दिसत आहेत. त्या सगळ्या भागामध्ये हलकी बाजून आता दिसत आहेत, घोषणाबाजी करताना दिसत आहेत. CSMT रेल्वे स्थानकावरती पोलीस विनंती करत होते पण त्या विनंतीचा उलटच झालेला आहे. इथं पोलीस जे इथे जे आंदोलक जे आहेत ते आंदोलक जे आहेत त्यांनी आता पुढे येऊन म्हणजे रेल्वे स्थानकावरती येऊन हंगामा करायला सुरुवात केलेली हंगामा म्हणण्यापेक्षा घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे. इथं हलकी बाजू नाचायला सुरुवात केलेली आहे. नक्की अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.